पुण्यातल्या एका छोट्याशा चाळीत रात्रीचे साधारण 10 वाजले होते. सगळीकडे शांतता होती, पण एका घरातून मात्र जोरजोरात भांडणाचे आवाज येत होते. त्या घरात राहत होते रोहन आणि स्नेहा. रोहन गेल्या 6 महिन्यांपासून नोकरीशिवाय होता. नोकरी गेल्यापासून तो आतून तुटला होता आणि त्या ताणातून तो चिडचिडा झाला होता. घरात पैशांची तंगी आणि त्यातून रोजचे वाद. त्या रात्रीही तेच चाललं होतं. रोहन सोफ्यावर बसून रागाने टीव्हीचा रिमोट आपटत होता आणि समोर स्नेहा शांतपणे तयार होत होती. तिने साधा ड्रेस घातला होता, चेहऱ्यावर हलकीशी पावडर. रोहनने तिच्याकडे पाहिलं आणि टोमणा मारला. काय ग, परत चाललीस रात्रीच्या कामाला? कसलं ते काम आहे जे रोज रात्रीच असतं? आणि पगार फक्त 8,000. खरं सांग, तिथे कामच करतेस ना? हे ऐकून स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. फक्त एवढंच म्हणाली, रोहन, संशय घेऊ नकोस, आपल्यासाठीच करतेय, आपल्या मुलासाठी. पण रोहनच्या मनात संशयाचं बी पेरलं गेलं होतं. त्या रात्री त्याने ठरवलं, आज खरं काय ते बघायचंच. स्नेहा घरातून निघाली आणि रोहन तिच्या मागे गुपचूप गेला. रिक्षा शहराच्या बाहेर एका मोठ्या हायवे हॉटेलसमोर थांबली. रोहन थोडा गोंधळला. ही इथे काय करतेय? स्नेहा ओढणीने चेहरा झाकून हॉटेलच्या मागच्या दरवाजातून आत गेली. रोहन हळूच खिडकीजवळ गेला आणि आत डोकावलं. आणि पुढच्याच क्षणी तो क्षणभर थक्क होऊन गेला. तिथे ना AC ऑफिस होतं, ना संगणक, फक्त घाणेरडी भांडी आणि सगळीकडे पाणी साचलेलं. आणि त्या सगळ्यात त्याची स्नेहा एका छोट्याशा स्टूलवर बसून एप्रन घालून भांडी घासत होती. तिचे हात साबणाने खरभरीत झाले होते. मॅनेजर ओरडत होता, लवकर काम कर, अजून खूप भांडी बाकी आहेत. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जिने कधी घरात पाण्याचा ग्लासही उचलला नव्हता, ती आज दुसऱ्यांची भांडी घासत होती. का? फक्त नवऱ्याचा स्वाभिमान जपण्यासाठी. तिने खोटं सांगितलं होतं, कारण तिला माहीत होतं, रोहनला हे कळलं तर तो तुटून जाईल. रात्री 2 वाजले. काम संपलं. वेटर उरलेलं अन्न गोळा करत होता. स्नेहा हळू आवाजात म्हणाली, भाऊ, ते फेकू नका. माझ्या नवऱ्याला पावभाजी खूप आवडते, तो सकाळी खाईल. हे ऐकून रोहनला स्वतःचीच लाज वाटली. तो धावत आत गेला. स्नेहा, ती घाबरली, हात लपवू लागली. पण रोहनने तिला घट्ट मिठी मारली आणि तो लहान मुलासारखा रडू लागला. मला माफ कर, तू माझ्यासाठी एवढं करत होतीस आणि मीच तुला चुकीचं समजलो. स्नेहा हलकसं हसली. अहो, काम म्हणजे काम. संसार दोघांचा असतो, मग ओझं एकट्याने का उचलायचं? त्या रात्री दोघांनी रस्त्याच्या कडेला बसून तेच उरलेलं जेवण खाल्लं. पण त्या जेवणात प्रेमाची चव होती, जी आयुष्यभर विसरता येणार नव्हती. दुसऱ्या दिवशी रोहनने काम सुरू केलं, पेट्रोल पंपावर. कारण त्याला समजलं होतं, कोणतंही काम छोटं नसतं आणि खरं प्रेम नेहमी त्यागातून दिसतं. मित्रांनो, ही फक्त एक कथा नाही, ही प्रत्येक घरात घडणारी एक खरी भावना आहे. आपण अनेकदा आपल्या जवळच्या माणसांवर संशय घेतो, पण त्यांच्या मनात आपल्यासाठी किती प्रेम आणि त्याग असतो हे आपल्याला उशिरा कळतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक छोटासा लाईक द्या. आणि हो, तुमच्या आयुष्यात अशी कोणीतरी व्यक्ती आहे का, जी तुमच्यासाठी न बोलता खूप काही करते? तर तिच्यासाठी हा व्हिडिओ जरूर शेअर करा. अशाच मनाला भिडणाऱ्या कथा पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत आपल्या माणसांवर प्रेम करा आणि मस्त रहा.